एव्हरीबडी वेलकम टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे आणि मी गायत्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 स्वागत करते. तर आज मी बनवत आहे उसळची भाजी आणि भात बनवला आणि नंतर माझ्यासाठी मी ना एक चपाती बनवून घेणार आहे. तर बॅक कॅमने दाखवते मी तुम्हाला उसळ कशी बनवते. मी सकाळी ना माझं दूध ओतू गेलं आहे बघा. ते आता मी कुकिंग झाल्याशिवाय तर मी वॉश करणार नाही, त्याच्यामुळे मी त्याला काहीच केलेलं नाही आहे. आणि नेमकं काय झालं, स्पृहाला स्कूलला आणायला गेली त्या पिरियडमध्ये मी दूध तापवलं आणि वतू गेलं. मग म्हटलं माझ्याकडे वेळही नव्हता आणि आता ती स्कूलवरून आली तर ती जेवायला मागते, तिला जेवायला द्यावं लागेल. म्हटलं मग पटकन कुकिंग करून घेऊयात आणि मग साफसफाई करून घेते. आणि इकडे बघा, इकडे राईस होतोय, इकडे उसळची प्रिपरेशन आहे बाई. ते उसळ काढून ठेवली आहे मी, तर ती इथे टाकणार आहे मी आता. आणि लाल मसाला संपला आहे माझा. मी माझ्या मम्मीला सांगितलं आहे, मम्मा थोडासा दे मला बनवेपर्यंत, तर मम्मी घेऊन येणार आहे. तर हे बघ, तिखा लालची लाल मिरची टाकते. मी काही जाहिरात वगैरे नाही करत आहे, बट माझा मसाला संपला आहे म्हणून मी आता हा टाकणार आहे. काही स्पृहा बऱ्यापैकी स्पायसी खायला लागली आहे, त्याच्यामुळे मी तिला असं हे नाही करत आहे, टाकून देते. सकाळीच फोडली ती पिशवी, त्याच्यामुळे ती इथंच पडली आहे, तिला आवरून ठेवायचं बाकी आहे. तर आता हे आणि थोडीशी हळदी पावडर आणि आता उसळ टाकून देणार वरनं. मी ॲक्च्युली एकाच हाताने करते. स्टँड लावला नाही मी घाईघाईमध्ये, मला थोडं उशिरा आली जराशी, ती शूट करूयात म्हटलं. कांदा टाकला आहे, जिरं, मोहरी, कढीपत्ता. आणि उसळ मी घरीच बनवलेली आहे, म्हणून तिला मोड वगैरे नाही आले. मोड आले असते बरं का, तिला मी बाहेर ठेवलं असतं तर, पण मी तिला फ्रीजरमध्ये ठेवलं. मोड आल्यानंतर थोडी गोड 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 लागते ना, ती घरात खाल्ली जात नाही, त्याच्यामुळे मी काय तिला बनवलं नाही, म्हणजे असं गोडसारखं नाही प्रिपेअर केलं. अशीच करूयात म्हटलं. चवळी केली होती, चवळी तर इतकी सुंदर लागत होती. मला पहिल्यांदा मी ना चवळी ऑलवेज ना उसळमध्येच खाली मी, पण यावेळेस ना मी चवळीच्या बिया आहेत ना या उसळमध्ये भिजत नाही टाकले, तर सेपरेट टाकल्या. म्हटलं त्याची सेपरेट भाजी करूयात, म्हणून मी त्याची सेपरेट भाजी केली आणि आता उसळची सेपरेट भाजी करते. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि मग शिजू देते. बघा कसा लाल लाल कलर आला आहे. ऑब्वियसली रेडीमेड मिरची आहे, तर कलर फार देते ती, खतरनाक एकदम. आणि मी माझ्या आधीच्या ब्लॉग्समध्ये पण सांगितलं आहे की मी कधी पण उसळ बनवली का तिच्यामध्ये थोडासा कूट घालते, तिच्याने ती खूप छान लागते. तर मग मी आता कूट पण टाकणार आहे थोडासा. हे बघा, आता थोडासा कूट घालून घेते. मी ना बनवूनच ठेवलेला असतो असा ऑलवेज, मला बऱ्यापैकी भाजींमध्ये लागतच असतो. जास्त नाही, तुम्ही बघू शकता, जास्त नाही आहे. पळीच्या शेजारी तुम्ही बघू शकता, एवढा पळीभर असेल लई तर लई, बस तेवढं टाकायचं. आणि मला तो खूप आवडतो आणि त्याच्यामुळे भाजी खूप सुंदर होते, खूप टेस्टी लागते. आता पूर्ण शिजली का मग कोथिंबीर टाकेल, कारण कोथिंबीर जेव्हा भाजीत टाकल्यानंतर ती बारीक शिजून जाते आणि दातात अडकते ना, मग ती स्पृहा खूप कटकट करते माझ्या मागे. त्याच्यामुळे मी ना कढीपत्ता उशिराने टाकणार आहे, म्हणजे तिला दिल्यानंतर भाजीत कोथिंबीर टाकणार आहे. सॉरी, कढीपत्ताच म्हणते मी, कोथिंबीर टाकणार आहे. तिला जेव्हा देईल तेव्हाच टाकेल. आता मीठ घालून घेते. तर हे बघा, भाजीच्या अंदाजाने मी एवढं मीठ घालणार आहे. थोडं कमी केलं म्हणजे सगळ्यांनी टाकलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि चपातीचं पीठ मळालं आहे, सकाळी मळालं होतं तिला, सकाळी टिफिनला चपाती दिला ना, त्याच्यामुळे 3-4 चपातीचं पीठ मळलेलं होतं मी. तर माझ्यासाठी आता मी एखादी चपाती करून घेणार आहे. झाली भाजी मस्त. आता उकळू देते त्याला मस्त आणि मग स्पृहाला देते. राईस पण आता होतच आला आहे ऑलमोस्ट. राईसला कुकरला झाकण का लावत नाही, कारण की माझ्याकडे ना पिजनचा सेट घेतला आणि मला इतका पस्तावा आला आहे की मी 3 कुकर घेऊन बसली आहे आणि एकही धानावर नाही आहे. जो मोठा कुकर आहे त्याच्यातच फक्त छान शिट्टी होते आणि हे जे छोटे कुकर आहे त्यांचं जे झाकण आहे ना, काय माहिती कुकरला झाकण लावूनसुद्धा फायदाच नाही, शिट्ट्याच होत नाही. आणि अजून त्यातल्या त्यात तर
पाणी, मग पाण्याचा अंदाजच येत नाही आपल्याला. म्हणजे झाकण लावलं आणि ते झाकणामधून पाणी ओतू जातं बाहेर, म्हणजे शिट्टीपर्यंत पोहोचतच नाही, डायरेक्ट झाकणाच्या कडानेच पाणी ओतू जाते. इतकी फसली ना मी. त्याच्यामुळे मी लिटरली या कुकरला पातेल्यासारखा वापर करते ना, असं भात शिजवते. आणि मग कधी कधी भाताचा डायरेक्ट गटका होतो. जर झाकण लावून शिजवायचा प्रयत्न केला मी तर भाताचा गटकाच होतो, भात सॉफ्ट मोकळा होत नाही. आपण पाणी किती व्यवस्थित टाका. इतका फसली आहे ना मी, खतरनाक. बघते मी याचं झाकण मला ऑप्शनल जर मिळालं ना कुठे तर मी झाकण घेणार आहे व्यवस्थित, पण ते इतकं बकवास झाकण मिळालं आहे मला. आणि डीमार्टमधून घेतलं होतं मी पिजनचं सेट, इतका भंगारी आहे सिरियसली. मी तुम्हाला सजेस्ट करते, जर सेटवाले कुकर असतील ना घेऊच नका प्लीज. मी सेटवाले घेऊन फसली आहे. आणि माझ्या लग्नात आलेला एक होता 5 लिटरचा, जो मी आता घरी दिला आहे, सासूबाईंना देऊन टाकला तो घरी. कारण की माझ्याकडे 4 झाले होते. मग मी त्यांना म्हटलं त्यांचा पण खराब झाला होता, मग त्यांना मी देऊन टाकला. मग मी माझ्यासाठी एवढे घेऊन टाकलेले आहेत आता. भांडी मी रात्री घासून टाकलेली होती, थोडीशी आहे जी आता स्वयंपाकासाठी वापरलेली आहे, किंवा स्पृहाचा टिफिन म्हणा, अशाच गोष्टी आहे ज्या मला आता धुवायच्या आहे फक्त. तर मी सगळं एक साथ धुणार आहे, बिकॉज गॅस पण धुवा लागणार आहे. म्हणजे गॅस काल पण धुतला, परवा पण धुतला, आता आज सकाळी परत दूध ओतू गेलं तर मला परत गॅस आणि किचन ओटा पुन्हा धुवा लागेल. युजली ना मी पुसते, म्हणजे रोज रोज नाही धुत बरे का, 2 दिवसाआड 2 दिवसाआड असं करते. पण सध्या ना फार दूधच ओतू जाते, काय माहिती काय होते, परेशान होते नुसती मी मला. आणि गॅस आता होतं काय, जेव्हा माझ्या 2 शेगड्यांचा गॅस होता ना सॉरी 2 शेगड्यांचा गॅस होता, त्याला धुणं इतकं इझी होतं तुम्हाला काय सांगू. पण आता काय झालं, हे 4 शेगड्या आहे आणि तर तो असं ओबड आहे जरा, असं म्हणजे नाही का इव्हन नाही आहे. म्हणजे 2 शेगड्या थोड्याशा खाली आहे, 2 शेगड्या त्याच्या थोड्याशा वरती आहे. तर होतं काय की पाणी डायरेक्ट थांबून राहतं, वाहून नाही जात. आणि मग जर सपोज दुसरीकडे काही बनवत असते मी, एखाद्या कुकरवर एखाद्या शेगडीवरती काही चालू आहे, तर तिकडचं मला हलवता नाही, कारण मला ही पूर्ण उचलावं लागतं आणि तिरपी अशी टर्न करावं लागते, इन्क्लाइन करावं लागते, मग ते पाणी वाहून जातं. म्हणजे इतका पस्तावा आहे ना मला, सगळं काम आवरल्याशिवाय मी धुवूच शकत नाही त्याला, इतका इश्यू आहे त्याचा. तशी ती खूप छान आहे, भक्कम आहे, कामाची आहे, पण असं काही सांडलं वगैरे ना तर त्याला म्हणजे थोडक्यात ना क्लीन करणं थोडं अवघड आहे. क्लीन करणं जरा मुश्किल जातं मला. बाकी ती खूप युजेबल आहे, म्हणजे एका टायमिंगला तुम्ही 4 गोष्टी करून घ्या, खूप सुंदर आहे. पण आणि हेवी खूप आहे, तुम्ही किती जड वजन ठेवा. आता मी ना चिप्ससाठी मोठे मोठे पातेले ठेवले होते, तुम्हाला सांगते पातेले एवढे जड होते तरी सुद्धा गॅस हल्ला नाही का काहीच नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच असर नाही झाला. आणि एका बाजूला ठेवून एका बाजूने उचकला सुद्धा नाही तो गॅस इतका व्यवस्थित गॅस मिळाला आहे. फक्त त्याचा प्रॉब्लेम एक आहे, तो बस क्लीन करणं इतका मुश्किल आहे ना, इतका अवघड आहे क्लीन करणं, बस तेवढंच आहे. असतात काही गोष्टी नाही का, एखाद्या माणसामध्ये पण असं एखादी चांगली गोष्ट असते, एखादी वाईट गोष्ट असते, आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी वाईट गोष्टी सोडून द्यावा लागतात. तसं आता माझ्यासोबत झालंय की आता यांच्या चांगल्या गोष्टीसाठी मला काही असे त्याचे बॅड गोष्टी ज्या आहेत त्या मला सोडून द्यावं लागणार आहे बस. चला तर मग आता स्वयंपाक होत आलाय, एखादी चपाती टाकायला काही वेळ लागणार नाही. मग भेटते तुम्हाला नंतर. टिल देन स्टे ट्यून. हे गाईज, तर मी आता माझी कॉफी घेते संध्याकाळची. आणि हे बघा, हे सगळा पसारा जो दिसतोय तो मला वरती ठेवायचा आहे, का वरतीकडं पॅनवर ठेवायचा आहे ॲक्च्युली. तर हे जे ड्रम भरले आहेत ना ते वरती ठेवायचे मला. आणि ह्या खुर्च्या ना मी पसरून का ठेवल्या, त्या मी धुतल्या, स्वच्छ धुतल्या. हे बघा मस्त चमकताय ना खुर्च्या सॉरी. तर त्या खुर्च्या पण मला आवरून ठेवायच्या, पण त्यांना सुकण्यासाठी ठेवल्या, कारण आम्ही बेडरूममध्ये होतो, झोपलेलो होतो, आणि म्हटलं फॅन चालू आहे तर मस्त सुकतील बाहेर ठेवण्यापेक्षा. आणि बाहेर धूळ बसते लगेच नाही का, त्याच्यामुळे मी त्यांना पुसल्या मस्त. आणि त्या इथं अशा सुकायला ठेवल्या, मस्त सुकल्यात त्या. आता मी त्याच्यावर बसते, एकात एक घालते आणि त्या पण ठेवून द्यायच्या आहे मला, कारण खुर्च्या खूप आहेत. डायनिंग टेबलच्या पण खुर्च्या आहे ना, त्याच्यामुळे काही गरज नाही पडत फायबरच्या खुर्च्यांची. त्याच्यामुळे मग मी आता विचार केला. आणि हॉलमध्ये सोफा पण आहे, त्याच्यामुळे असं काही खुर्च्याची गरज पडतेच असं काही नाही आहे. तर ते एक स्टडी टेबल आहे, तो स्टडी टेबल मी आता किचनमध्ये ठेवून दिला आहे, तो माझ्यासाठी बसण्यासाठी, किंवा इन केस मी कुकिंग करते, स्पृहाला जेवायचं असेल तर तो स्टडी टेबल कामा येतो. त्याच्यामुळे आता ह्या खुर्च्यांची तर मला काही जास्त गरज नाही वाटत, ते पाहुणे आले तर काढायला, म्हणून मी त्या खुर्च्या आहे ना आता त्या बाथरूममध्ये परत ठेवून देणार आहे. हा इकडचा जो डोअर दिसतोय ना तुम्हाला मागे, हे बघा हा वाला, तर तो डोअर आहे ना, एक्स्ट्रा बाथरूम आहे आम्हाला. 1 BHK फ्लॅट आहे, बट एक्स्ट्रा बाथरूम मिळाला आहे. तर त्या बाथरूममध्ये ना आम्ही सगळं लाईक त्याला स्टोरेज रूमच करून ठेवलेलं आहे, त्याच्यात ठेवून देणार आहे मी आता. तर या सगळे कॉफी प्यायला. गाईज, तर आता तुम्ही बघू शकता माझं सगळं काम आवरलं, एव्हरीथिंग हॅज बीन डन, आणि माझा आता दिवस संपला आहे.
संध्याकाळ झाली, रात्र झाली, आता 10:30 वाजले आणि माझं सगळं काम फिनिश झालंय. इव्हन गॅस धुवून, किचन धुवून, भांडे धुवून सगळं संपलंय. आता इकडे तुम्ही बघू शकता तो कुकर भाताचा आहे जो भिजत ठेवला मी, तो धुत नाही म्हणे रात्री, आणि ती कचऱ्याची पिशवी आता मला बाहेर फेकायला जायची आहे. बाकी सगळं झालंय माझं धुवून. त्याच्यानंतर आता फक्त स्पृहाला दूध देईल, तिचा कपच धुवायचा राहील फक्त तेवढा, आणि बस त्याच्यानंतर संपलं मग. तर चला तर मग गाईज आता आम्ही घेते रजा आणि उद्या पुन्हा भेटूया नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.